आज कामाला आलो होतो 1ला आणि जेवायला गेलो 2ला. जेवण करून आलोत कामावर, एकही लेबर नव्हता आला. श्यामनी पाईप घेतला हातात, माल भिजू राहिला होता. इकडं कुत्रं झोपलेलं होतं, त्याला म्हणलं आराम करून दे. श्याम मोटर लावली चालू. आळ्यात भरपूर झालं होतं पाणी. मी श्यामला म्हणत होतो, अरे श्याम पाणी लई होईन, त्याच्यात लई होईन पाणी. श्याम म्हणत होता, थांब थांब थोडं आजूक टाकून दे. अरे मी म्हणलो लेबर आल्यावर तुलाच बोलन, पातळ माल झाला तर एवढा मिस्त्री कशाला टाकलं पाणी. मी म्हणलो ह्या आळ्यात टाक पाणी. श्याम म्हणला थांब थांब त्या आळ्यात पण टाकतो पाणी. श्याम आला तिकडं आळ्यात घेऊन पाणी, पण हे आळ्यात बी आधूवरच पाणी टाकलेलं होतं, ह्याच्यामुळे ह्याच्यात बी लई जास्त पाणी झालं होतं. तिकडे होते मालक उभा मोटरीपाशी. मी मालकाला म्हणत होतो, मोटर करा ती बंद, मोटर करा ती बंद. मालक माझ्याकडे नसन बघून श्यामकडे बघत होते. जेव्हा श्यामने आवाज दिला तेव्हाच मी बंद करीन. मी जोराने म्हणलो, करा ना राव बंद. मग ते मालक म्हणले, बरं 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 थांबा थांबा. लगेच बंद केली मालकानी मोटर. मी म्हणलो, श्याम इकडे. श्याम माझ्याकडे आला. मी त्याला म्हणलो, अरे येड्या जाऊन एवढं पाणी कशाला टाकलं रे. मग त्याला मी विचारलो, लेबर कावाची गेलेले आहेत जेवायला, अजून येतात का नाही लेबर. श्याम म्हणला, येते लेबर येते. मालक आले, तिथं ड्रम नाही का पाण्यात पडला होता. इकडे तिकडे बघायला लागले. घेतला हातातून लाकूड घेतला एक आणि त्या ड्रामाला काढायचा प्रयत्न करीत होते. मी म्हणत होतो, अरे मालक काय करतात. श्याम म्हणला, माझ्याकडून ड्राम पाडला होता म्हणून ते नाही का काढतात. श्याम मनातल्या मनात म्हणत होतं, माझ्याकडून पाडला. लेबर आला डुलट 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 डुलट, डायरेक्ट माठापाशी गेला. अगोदर पाणी प्याला. घरी जसं काय पाणी त्याला भेटलंच नाही. पाणी प्याला. श्याम म्हणत होता, येडं जाऊ नये पाणीच पितंय. श्यामनी म्या दुसरा डिपो टाकायची सुरुवात केली. मग माल कालीला लेबरनी आणि नाही नका घ्यायची सुरुवात केली. बीमला माल रापारप धापाधप. मी वाट बघत होता. आम्ही म्हणलं, दे ना बाबा लवकर. ते म्हणत थांब ना. मग श्यामाने घातले बुटं. ते म्हणला, सरक तू तिकडं, मी टाकतो बुटं. इकून तिकडं नाही का झाले बुटं. आतमध्ये डिपो टाकायचा होता. श्याम म्हणत होता नाही का रोडवर कालू. मी म्हणत होता आतमध्ये कालू. मला आला राग. मी टाकले गपा गप आतमध्ये घमिले, संपूर्ण घमिले टाकले आणि लाईटच जायचा वेळ झाला होता. श्याम मला म्हणत होता, अरे बाबा लवकर नाही ना का ते भिजून घे, पलटी मारायची आपल्याला, लई उशीर होईन बरं का. मी म्हणत थांबा राव, मीच तरी भिजून तर घेऊन द्या मला. आळ भिजलं नाही तर नाही का पलटी चांगली बसत नाही, आणि पलटी चांगली बसली नाही तर माल भारी होत नाही ना. श्याम म्हणत होता, अरे नरसाळ्या तू नाही ना का अदुगर नाही ना का त्याच्यावर सिमेंटच्या गोण्या आण. टाकली मोटर बंद करून. मी म्हणलं, काय राव ठेकेदार, उगाच मोटर बंद केली, माझे हातपाय धुवायचे होते ना. चला बरं चला सिमेंटाच्या गोण्या आणू आपण, मला तरी काय करायचं, तुमच्याच मर्जीवर नाही ना का वागू आपण. मग तेव्हा नाही ना का सिमेंटाच्या गोण्या रपारप धापाधप पटापट मला नाही ना का उचलून द्यायला लागला. मी बी मग काय केलं, दनादन नाही ना का सिमेंटाच्या गोण्या नाही ना का आणू टाकल्या. जेच नाही ना का आणू टाकल्या. आणि जेच आलं मला राग, तुम्हाला सांगतो. सिमेंटाच्या गोण्या बी आहे ना फार 3ऱ्या-4थ्या गल्लीला ठेवल्या होत्या. एवढ्या लांबून सिमेंटाच्या गोण्या आणायच्या म्हणल्या ना पाठमही एकदम गळून जात होती. सिमेंटाच्या गोण्या टाकल्या, पलटी मारायला सुरुवात केली. दनादन पटापट. एकटाच पलटी मारायला करीन तरी काय, लेबरच्या तोंडातून आलं होतं फेस. श्याम म्हणला, तूच मारा आता पलटी. इकून तिकून पलटी मारली, आळं केलं मस्तपैकी नाही ना. हे बघा किती छान आळं केलं आहे मी, कारण की कामात आहे ना. मग नादच खोळा. मी म्हणलं, करा मोटर चालू, टाकू ह्याच्या आतमध्ये पाणी. मोटर नाही ना का चालू करायच्या टायमाला आहे ना ती लय खाली गेलं होतं पाणी, म्हणून नाही का गोळण्या मारीत येत होती. मी म्हणतो हातामुळे येत नाही पाणी. रापकीन दिवशी पाणी आलं आणि टाकलं वरून नाही ना का पाणी. आता हे पाणी नाही ना का आळ्यात मस्तपैकी नाही ना का हे करून घेतलं. तिकडं जाऊन श्यामने नाही ना का पुडी खाल्ली. आणि नाही ना का मला आला राग, कारण की नाही ना का संध्याकाळ व्हायचा टाईम होता आणि लेबर नाही ना का थकलं होतं आणि रात नाही व्हावं म्हणून नाही ना का मी रापारप टाकीत होतो. इकून तिकून नाही ना का झालेच बाबा उशीर. श्याम मिस्त्री म्हणले, आता काही बी करून नाही ना का 1-1.5 गुणीचा माल राहिलेलं आहे, तेवढं कालावंच लागन आणि जावंच लागल, कारण की उद्या होती आम्हाला बाजाराची सुट्टी. इकून तिकून नाही ना का कालेला बाबा. ठेकेदार म्हणले, तुला 5-50 रुपये जास्त बी देईन आणि तुला नाही का गारबीर बी पाहिजे नाही ना का. मी म्हणलं ठीक आहे बाबा. इकून तिकून टाकला, रापारप धापाधप नाही का पटापट सारं भरलं. मग काय फ्रेश झालो. फ्रेश झाल्याच्या नंतर मी ठेकेदारला म्हणलं, ठेकेदार आपण खाऊ तांबाखू खाल्ली. मग नाही घरमालक म्हणले, चला तिकडे घरी, तुम्हाला चहा पाहिजे तो. चहा बी पिलोत आणि झालो घरी.